राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय। जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश आता कोर्टानं दिलेले आहेत। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे। राज्य निवडणूक आयोगानं कोर्टाकडे मागणी केली होती की 31 जानेवारीपर्यंत जी मुदत आहे ती वाढवावी, फेब्रुवारीपर्यंत न्यावी आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला मोठा दिलासा दिलेला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टानं 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। त्याच्यामुळे अर्थातच राज्य निवडणूक आयोगाला पुढच्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे। राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय। त्यांनी जी याचिका दाखल केली होती, जी मागणी केली होती की निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ द्यावी, ती मुदतवाढ दिली गेली। त्यामुळे अर्थातच राज्य निवडणूक आयोग आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी सज्ज असेल। 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। शिवाजी, सर्वोच्च न्यायालयाने 28 नोव्हेंबरला ताबडतोब निवडणुकांची अधिसूचना काढा असे आदेश देताना 31 जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या अशी निर्देश दिले होते आणि या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहतील असं देखील सांगितलं होतं। मात्र सध्याच्या काळामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा बाकी आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे राज्य निवडणूक आयोगाने याचिका दाखल केली होती। त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला मुदतवाढ द्या। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या विनंतीला सर्वोच्च न्यायालयाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणूक कार्यक्रमाला मुदतवाढ दिलेली आहे। त्या निवडणुका यापूर्वी 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या होत्या। मात्र त्या पार्श्वभूमीवरती सध्या जर पाहिलं तर मागितलेली जी मुदतवाढ आहे 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतची ती देण्यात आलेली आहे। दुसरा मुद्दा जो आहे आरक्षणाच्या संदर्भातला, त्याच्या संदर्भामध्ये 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मात्र हा विषय मुदतवाढीचा होता। आज तो सर्वोच्च न्यायालयाने मागणी मान्य केलेली आहे आणि 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले। त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या 15 फेब्रुवारीपर्यंत होणार आहेत। थोडक्यात 15 दिवसांची मुदतवाढ ही सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय नक्कीच धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।